नमस्कार. सच्चाई. आपलं नाव? सुरेश रतन शेवाळे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट लोणेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्रात. आपला व्यवसाय काय आहे? शेती पारंपरिक. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2014मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हिंदू धर्माप्रमाणे आपले 33 कोटी देवदेवतांची सर्वांची भक्ती करत होतो आम्ही. गडावर जाणे, शिर्डीला जाणे, तीर्थावर जाणे अशी सर्व भक्ती करत होतो आम्ही. त्याच्या आधी गणपती बसवणे, गणपतीचा 10 दिवस पारायण करणं, सत्यनारायण पूजा करायची, नंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचाच कार्यक्रम करत होतो आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. मला हे विचारायचं आहे की आपण या व्यतिरिक्त आणखीन काही गुरु धारण केले होते का? मी राजेंद्र सिंग महाराजांना गुरु धारण केलेलं होतं. त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतलेली होती 1998मध्ये. मग ती 2 वर्ष भक्ती केली आम्ही. त्या भक्तीमध्ये काहीतरी लाभ मिळत नव्हता. परत ठाकरसिंग महाराजांकडे आम्ही गुरुदीक्षा घेतली. ती भक्ती आम्ही कमीत कमी 10 वर्ष करत राहिलो, संपूर्ण परिवार. मग त्याच्यापासून आम्हाला काहीच लाभ मिळत नव्हता. मग तांत्रिकाकडे जाणं वगैरे असं सर्व काही चालत होतं. आपल्या पत्नीला प्रेतबाधा होती, ते कुठेच थांबत नव्हतं. कसमावादी पट्ट्यामध्ये जेवढे तांत्रिक होते, झाडफूस सारे करत होतो आम्ही. त्याच्याने कुठलाही लाभ झालेला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण राजेंद्र सिंग महाराज यांनासुद्धा आपण गुरुधारण केले होते, त्याचप्रमाणे ठाकूरसिंग महाराज यांच्याकडनंसुद्धा आपण गुरुदीक्षा घेतली होती, परंतु यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालं नाही. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? 2011मध्ये लोणेर इथे फिरता नारळाचा कार्यक्रम होता. तिथं आपले संत रामपालजी महाराजांचे सेवेकरी आलेले होते. ते ज्ञानगंगा पुस्तकाचा प्रचार सेवक करत होते. त्यांच्याकडून मी 10 रुपयाला पुस्तक घेतले. ते पुस्तक 2 वर्ष घरामध्ये ठेवलं. ते उघडूनसुद्धा पाहिलेलं नाही. त्याच्यानंतर मी एक मालेगाव तालुक्यात तांत्रिकाकडे गेलो. त्या तांत्रिकाकडून आपल्याला पत्नीला दाखवलं. तिथं एका जणाने सांगितलं संत रामपालजी महाराज जे आहेत ते पृथ्वीवरती एकमेव संत आहेत. मग त्यांनी मला सांगितलं हे असं ज्ञानगंगा पुस्तक आहे, त्याच्यावर संपूर्ण ॲड्रेस दिलेला होता. मग त्याच्यानंतर 2014मध्ये आपल्या एका शेजाऱ्यांनी सांगितलं संत रामपालजी महाराजांच्या अशी भक्ती आहे, सुरेश तू येशील का? त्यावेळेस म्हटलं हो. मी होकार दिला. मग तिथं आम्ही पंजाब मेनली 2-4 जणांना मिळून गेलो तिथं. मग पहाटे 4 वाजता आम्ही तिथं गेलो. ते संत रामपालजी महाराजांचे शिष्य होते. त्यांनी आम्हाला आदर केला, नाश्ता घ्या. मग त्यांनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं. आंघोळ्या केल्या, गरम पाणी होतं, ज्याला जे पाणी वाटलं ते, थंड पाणी होतं, टॉयलेट बाथरूम सर्व होतं त्या ठिकाणी. इतकी मोठी व्यवस्था होती. ती व्यवस्था बघून असं मनामध्ये गदगद झालं होतं आम्हाला. त्यावेळेस असं वाटायला लागलं असं आजपर्यंत कुठं पाहिलेलं नाही. तिथं मग भंडारा झाला, जेवण झालं. मग नंतर आम्ही नामोपदेश दिला. त्यांनी अटी सांगितले, ते नामोपदेश घेतले त्यांच्याकडून आम्ही संत रामपालजी महाराजांकडून. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी आपल्याला पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक आपण तसंच घरात ठेवलं, परंतु काही संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी होते त्यांनी आपल्याला मौखिक असं सांगितलं की आपल्याला जर संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे आपल्याला कुठेतरी पटलं, म्हणून आपण बरवाल्याला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर संत रामपालजी महाराज जे समाजाला ज्ञान देत आहेत, हे ज्ञान आपण वास्तविक रूपमध्ये समजून घेतलं का? तर समजून घेतलं असेल तर कुठल्या आधारावर आपण ते ज्ञान समजून घेतलं? संत रामपालजी महाराज जे ज्ञान देतात ते संपूर्ण गीतेवर गीताचं ज्ञान सांगतात आणि ते संपूर्ण देवदेवतांची भक्ती सांगतात. तेच ज्ञान जो आहे अफंटिक आहे आज समाजामध्ये. आता जे बाकीचे धर्मगुरू देतात ते थोडंसं वेगळं सांगतात. ते शास्त्राव्युक्त काहीच दाखवत नाही, फक्त तोंडाने मनमाना आचरण सांगतात. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यांच्याकडनं जेव्हा गुरुमंत्र घेतला, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ आपल्याला प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर पहिला लाभ माझा, मी विहिरीत मोटर चालत नव्हती. त्यावेळेस माझा मोठा मुलगा माझ्याबरोबर होता. कमरेला दोर घेतला आणि विहिरीत खाली उतरत होतो. त्यानंतर विहिरीत खाली उतरताना 15 फूट खाली गेल्यानंतर कमराचा दोर एकदम मोकळा झाला. त्यावेळेस मी असं झालो आता मेलो. मी संत रामपालजी महाराजांचे पुकार केला आणि त्या वायरोपाने वरती आलो आणि मग ते मला समाधानकारक वाटलं की संत रामपालजी महाराज जे सांगतात हे सत्य ज्ञान आहे. सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव आलेत का?
याच्यानंतर असा मोठा एक अनुभव आला की मी बरवाल्याला गेलो होतो. त्यावेळेस मी एकटाच उपदेश होतो. बरवाल्याहून आलो, दुसऱ्या दिवशी लगेच बॉम्बेला रॅली होती संत रामपालजी महाराजांची. त्यावेळेस घरचे म्हणायला लागले तर आपल्याजवळ पैसे नाहीत, आपले आर्थिक बजेट कमी आहे, मला ते आता बॉम्बेला जायचं. ते काय म्हणत होते, तुम्ही बॉम्बेला जाऊ नका, आपल्याजवळ पैसे नाहीत. पत्नी काय म्हणत होती, जाऊ नका. म्हटलं मला ते जावंच लागेल परमात्माच्या संत रामपालजी महाराजांच्या रॅलीसाठी. मग त्याच दिवशी रात्री आपल्या पत्नीला असं दृष्टांत दाखवलं संत रामपालजी महाराजांनी की त्या दिवशी तिला असं एक स्वप्न पडालं. त्या स्वप्नामध्ये असे संत रामपालजी महाराज दिसायला लागले, मंडप टाकले, चटाया टाकल्या आणि भंडारा देत होते. ते सकाळीच उठून मला सांगायला लागले की असं ना असं मला दृष्टांत झाले, तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकता, तर आम्ही काही अडवू शकत नाही. हा मोठा दुसरा अनुभव झाला मला. अजून याच्यानंतर सर्वात मोठा लाभ जो आहे तो मग नंतर 2020मध्ये कोविड चालू होतं, संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन होता. मी थंडी ताप येत होता. एक गावात आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे गेलो, इंजेक्शन गोळ्या घेतल्या. त्यांनी सांगितलं 2-3 दिवसामध्ये आराम पडून जाईल तुम्हाला. त्याच्याने आराम पडला आणि चौथ्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं आता रक्तलघवी चेक करावं लागेल. रक्तलघवी चेक केले तर त्यांनी सांगितलं पांढऱ्या पिशा संपूर्ण कमी झालेलं आहे, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. त्यावेळेस मी ॲडमिट झालो. 3 दिवस ॲडमिट झाल्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट झाली. त्याच्यात काही फरक पडाला नाही. आणखी परत त्यांनी सांगितलं तुम्हाला रक्तलघवी चेक करावं लागेल. रक्तलघवी चेक केले तर पूर्ण लाल पिशा कमी झाल्या, एकदम जळून गेल्या. मग ते म्हणायला लागले तुम्हाला आता मोठ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागेल. मग त्यावेळेस त्यांनी फोन लावला देवळ्याला फोन लावला. तिथं एकही दवाखाना चालू नव्हता. परत त्यांनी सटाण्याला फोन लावला. सटाण्याला एकच हॉस्पिटल चालू होता, तिथं जा म्हणून त्यांनी चिठ्ठी करून दिलो. आम्ही संध्याकाळी 4 वाजता तिथं गेलो. त्यांना तो रिपोर्ट दाखवला. त्यांनी पण सांगितलं तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ॲडमिट होऊन गेलो. दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांनी मेडिकल वगैरे सर्व तिथंच होतं, ट्रीटमेंट चालू केली. जवळजवळ माझा मोठा मुलगा माझ्याबरोबर होता. त्यांनी सांगितलं हे ट्रीटमेंट खूप महाग आहे बापू, आपल्याजवळ ते एवढे पैसे नाही, आपण घरी जाऊ आणि तिथं ट्रीटमेंट वगैरे घेऊ. मग म्हटलं चालेल. मग मी डॉक्टरांकडे त्याला पाठवलं. डॉक्टरांना विचारलं, त्यांना आम्हाला सुट्टी घ्यायची. मग डॉक्टर म्हणे तुम्हाला सुट्टी ते घेता येणार आणि तुम्हाला थांबावं लागेल. नाही म्हटलं आम्हाला ते जावंच लागणार आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं ही सलाईनची नळी काढून द्या. ते मला म्हणत होते की तुम्हाला ती नळी काढता येणार नाही, ती नळी फार महाग आहे, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल कुठेतरी. नाही म्हटलं आम्हाला घरीच जायचं. त्यांचं बिल चुकतं करून आम्ही घरी आलो. घरी गेल्यानंतर माझा लहान मुलगा म्हणाला, ज्ञानेश्वर म्हणाला आपण संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावून बघू. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी प्रार्थना लावली. तिकडून उत्तर आला की तुम्ही उद्या दुपारी 12 नंतर तुम्हाला उत्तर येईल, ती प्रार्थना तुम्ही ऐकून ते करा. मग दुसऱ्या दिवशी परत फोन लावला, त्यांचा उत्तर आला. ते म्हणाले तुम्ही आता कुठलेच औषध गोळ्या वगैरे काही घेऊ नका आणि घरीच आराम करा आणि परमात्माचं नामस्मरण करा आणि ज्योतिपाठ नाही ते पाठ लावूनची तुम्ही संकल्प करून घ्या. असं करून मी 5-6 दिवस घरीच राहिलो. परत मग 5-6 दिवसानंतर त्याच डॉक्टराकडे गेलो. मी ही नळी काढून द्या. तेव्हा तो डॉक्टर माझ्याकडे तोंडाकडे बघत होता. म्हणे ही नळी अजूनपर्यंत काढली नव्हती की नाही. म्हटलं मग हे तुम्ही कसं काय क्लिअर झालं. म्हटलं असं ना असं संत रामपालजी महाराजांकडे गेलो होतो मी, त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझी तब्येत ठीक झाली म्हटलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की करोना काळामध्ये आपण भयंकर असे आजारी पडला होतात आणि आपल्या रक्ताच्या चाचण्यासुद्धा केल्या गेल्या होतात. तर ते काय त्यावेळेस जे आपण रिपोर्ट केले होते, ज्या काही चाचण्या केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट जे आहेत ते आपल्याबरोबर आज आहेत का आणि दर्शक ते पाहू शकतील का? हो आहेत, ते रिपोर्ट आहे माझ्याजवळ. ते रिपोर्ट सर्व चाचण्या आहेत, सर्व वगैरे ते दाखवलेले आहे. हा रिपोर्ट आहे, या संपूर्ण चाचण्या आहेत. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला कोविड-19 पण चेक करावं लागेल. त्यानंतर त्यांनी परत सांगितलं तुमच्या लिव्हरला किडनीला सूज आहे, तुम्हाला मोठ्या डॉक्टराकडे ॲडमिट व्हावं लागेल. ते संत रामपालजी महाराजा कृपेने कुठलीही गोळी औषध कुठेही ॲडमिट झालो नाहीत. आम्ही त्यांच्या आशीर्वादाकृपेने एकदम ठीक आहोत आजपर्यंत. अजून एक मोठा लाभ असा झालेला, आमच्या पत्नीला जे काही म्हणजे आज प्रेतबाधा म्हणतात, कोणी भूतबाधा म्हणतात, तो लाभ असा झालेला का मी संपूर्ण कसमावादी पट्ट्यामध्ये संपूर्ण तांत्रिक वैद्यवानी झाडाफूस सर्व करून पाहिलेलं होतं. त्याच्यासाठी माझ्यावर कर्ज झालेलं होतं. ते कर्ज जवळजवळ फिटत नव्हतं. मी एकरभर जमीन विकली आणि त्याचाही कुठेही लाभ झालेला नव्हता. त्यानंतर ठाकरसिंग महाराजांकडे आम्ही मालेगावसाठी गेलो होतो, तेवढ्याचसाठी गेलो होतो. ठाकरसिंग महाराजांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आपल्या पत्नीला, त्याचाही काही लाभ झालेला नाही. शेवटी रामपालजी महाराजांकडून मी गुरुदीक्षा घेऊन आलो आणि त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये रमिनी, संध्या
घरामध्ये आरती नित्यनेम चालायला लागले त्या दिवसापासून ती संपूर्ण प्रेतबाधा भूतबाधा संपूर्ण एकदम ठीक झालेली आहे. आजपर्यंत त्याच्यावर काहीच विलाज केलेला नाही आम्ही. त्याला आता जवळजवळ 40 वर्षापासून तो आजार होता, तो आता 10 वर्षापासून कुठेच काही नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने करोना काळामध्ये जो आपल्याला आजार जडला होता, जे काही आपल्या चाचण्या केल्या गेल्या होत्या त्यातून आपल्याला जे रिपोर्ट्स होते ते पूर्णपणे पॉझिटिव्ह होते. आपले रक्तपेशी ज्या कमी झालेल्या होत्या, त्याचप्रमाणे आपली परिस्थिती अतिशय दैनंदिन झाली होती. परंतु अशा बिकट परिस्थितीसुद्धा आपण दवाखान्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपण चाचण्या केल्या. त्याचप्रमाणे जी ट्रीटमेंट आहे कुठल्याही प्रमाणात आपण ती ट्रीटमेंट पूर्ण केली नाही. आपल्याला जे डॉक्टरांनी सल्ले दिले होते की आपण ॲडमिट व्हायला पाहिजे, परंतु आपण त्या अशा भयंकर काळामध्ये सुद्धा आपण कुठल्याही दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले नाही आणि केवळ घरीच राहून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केली आणि परमात्माने आपल्याला अशा भयंकर आजारातून आज बिना औषधाचं बाहेर काढलेलं आहे. हा मोठा चमत्कार संत रामपालजी महाराजांनी दाखवलेला आहे. तर ह्या आपल्या अशा अनुभवातून आपले जे समाज बांधव आहेत, जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? माझी कळकळीची विनंती आहे सर्व भक्तांना. संत रामपालजी महाराजांचे पुस्तक आहे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग. तिथून नाही ते TV चॅनलवर, मोबाईलवर, यूट्यूबवर, फेसबुकवर असं ते सर्व सत्संग येतात आणि मला जे लाभ झाले ते सर्वांनी ते संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घ्यावी आणि त्यांचं पण कल्याण करून घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे सर्व भक्तांना. सर, जसं आज तुम्ही समाजाला साथ घालत आहात, आवाहन करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समाजाने समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV वर सत्संग चालतो, TVच्या खाली एक पट्टी चालते, विविध चॅनलवरती ते नंबर दाखवले जातात. त्या नंबरावर तुम्ही कुठेही कॉन्टॅक्ट करा. मग ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सांगतात तुमचे जवळचे नामदान केंद्र कुठे आहेत. तिथं विनाशुल्क तुम्हाला नामदान केंद्र सांगू शकतात आणि ते नामदीक्षा फ्रीमध्ये मिळू शकतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज जगभरात जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आज उपस्थित आहेत, त्या ठिकाणी त्या नामदान केंद्राची माहिती, जो सत्संगाचा कार्यक्रम चालू आहे, जो कार्यक्रम चालू असताना TVवर काही मोबाईल नंबर दिसतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही नामदान केंद्र आहे तिथला पत्ता तिथं मिळू शकतो आणि तिथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? तिथं 1 रुपयासुद्धा लागत नाही. तिथं उलट आपल्याला भक्ती करण्यासाठी जे मंत्राचं कार्ड राहतं ते फ्रीमध्ये दिलं जातं. तिथून ते एक पुस्तक राहतं भक्तिबोध म्हणून, ते फ्री दिलं जातं. आपल्याला रक्षासूत्र दिलं जातं. तिथं 1ही रुपया घेतला जात नाही. धन्यवाद. सच्चाई. संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.